हाय एव्हरीवन, आज आपण सुंदर असं डिझाईन पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण साडीला एक सिंगल लॉक घालून घेऊ. त्यानंतर एक बीड इन्सर्ट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघा इथे दाखवत आहे. कोणताही फ्लावर बीड्स आपण इथे ॲड करू शकता. माझं चॅनल तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून कळवा. कल्पना कणगी लाईफस्टाईल माझं चॅनलचं नाव आहे. बीड लॉक झाल्यावर 3-4 वेळा चेन घातलेला आहे मी. सिंगल चेन आहे आणि अगोदर लॉक करून घेतलं होतं ना, त्या दोऱ्यावर लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावरनं एक सिंगल चेन, त्यानंतरनं बीडच्या पाठीमागे आपण जे 4 चेन घातलो होतो ना, तिथं अशा पद्धतीने सिंगल चेन घालायचे आहेत आपल्याला 5 वेळा. असे गाठ वगैरे आलं की जेणेकरून ते पाठीमागं येईल अशा पद्धतीने तुम्ही बघून घ्या. फॅब्रिक ग्लूने ते चिटकवता येते. 5 सिंगल क्रोशेट झाल्यावर आता आपण पुन्हा 2 चेन घालून घेणार आहोत. 2 चेन झाल्यावर साडीला टर्न करून घ्यायचं आहे. आपल्याला इथं होल ना एकदम स्पष्टपणे दिसतात. पहिल्या होलमध्येच आपल्याला डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं दुसऱ्या होलला डबल क्रोशेट. असे आपण ना इथं 6 क्रोशेट तयार करणार आहोत. 5 घरांना 6 डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. जिथं आपण स्टार्टिंगला एक चेन घातलं होतं ना, तिथंही आपल्याला करून घ्यायचं आहे. इथं दाखवत आहे बघा. जे आपण स्टार्टिंगला 1, 2 किंवा 3 चेन घालतो ना, हे लक्षात राहू द्या. तिथंच आपल्याला एंडिंगला क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. आता पुन्हा 3 चेन घातलेले आहे मी. जिथे पहिला होल दिसते ना, तिथे डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 चेन घालायचे आहेत डबल क्रोशेट झाल्यावर आणि डबल क्रोशेटच्या खालनं दोरा घेऊन पिकॉट तयार करून घ्यायचा आहे. त्याच्या पलीकडंच डबल क्रोशेट पुन्हा तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 3 चेन आणि पुन्हा 3 चेनचं लॉक करून घ्यायचं आहे डबल क्रोशेटच्या खांबच्या खालनं. अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलेलं आहे. पुढेही ह्याच्यापेक्षा विस्तारानं दाखवते तुम्हाला. 2 चेन घालून लॉक करून घ्यायचं आहे. इथं दाखवत आहे, एकदम हळवारपणे दाखवत आहे बघा. असं सर्वप्रथम लॉक करून घ्यायचं आहे. पुन्हा एक फ्लॉवर बीड्स ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम सावकाश दाखवत आहे बघा. त्यानंतर ते कुठंपर्यंत येत आहे तिथंपर्यंत पाहून ना आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर पुन्हा आपल्याला 4 चेन घालायचे आहेत, जेणेकरून ते बीडच्या पाठीमागे येत आहे. बीडच्या पाठीमागे लॉक केलं आहोत ना, तिथं ह्याला लॉक करून घ्यायचं आहे या दोऱ्याला. लॉक झाल्यावर आपल्याला एक चेन घालायचं आहे. चेन घालून पुन्हा साडीला फ्रंट साईडला फिरवून अशा प्रकारे सिंगल लॉक घालणार आहोत आपण 5 वेळा. सिंगल लॉक झाल्यावर 5 वेळा घालायचे आहेत आपल्याला. आपण अशा प्रकारे झाल्यावर ना, मग सिंगल लॉक किंवा डबल क्रोशेट झाल्यावर जे चेन घेतो ना, ते चेन लक्षात असू द्या. त्या चेनचाच खूप रोल आहे. इथं पुन्हा 2 चेन घालत आहे बघा. 5 क्रोशेट सिंगल क्रोशेट झाल्यावर आणि आता डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. पहिला लॉक म्हणजे पहिला होल दिसतो ना, त्या होलमध्ये जाऊन ना
दोरा आणून डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला हे 6 वेळा तयार करून घ्यायचे आहेत. 5 घरांना 6 वेळा करून घ्यायचं आहे. अगोदर आपण सिंगल लाकूड घातलं होतं ना, तिथेही आपण डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत, म्हणून ते 6 डबल क्रोशेट होतात. इथे तुम्हाला होल दिसतच आहेत बघा, किती स्पष्ट आहेत होल्स. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून कळवा मला. माझं मेहनत तुम्हाला दिसत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक छोटंसं कमेंटसुद्धा नक्की करा. बघा, अशा पद्धतीने मी सगळे 6च्या 6 डबल क्रोशेट घालून घेत आहे. इथं बघा सिंगल चेन घातलं होतं ना, पण तिथेही 6वं डबल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. झाल्यावर इथं पुन्हा आपल्याला 3 चेन घालायचे आहेत. 3 चेन घालून ना फ्रंट साईडला साडी फिरवून घ्यायचं आहे. सुईवर दोरा घेऊन पहिला होल दिसतो ना, त्याच्यामध्ये जाऊन दोरा आणायचा आहे. डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. 3 चेन घालून डबल क्रोशेटच्या खांबनं दोरा आणून लॉक करून घ्यायचा आहे. बघा, इथं दाखवत आहे. इथं होल दिसत आहे, समजून घेतले मी. बघा, इथं आहे होल. तिथे जाऊन दोरा आणायचे आहेत आपल्याला. बघा, दोरा आणून लॉक घालायचा आहे. आता पुन्हा सुईवर दोरा घेतलेला आहे. दुसऱ्या आपण अगोदर लॉक केलं ना, त्याच्या बाजूला दुसऱ्या घराला जाऊन दोरा आणून डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. त्याला लॉक करून घ्यायचं आहे. डबल क्रोशेट तयार करून 3 चेन घालून लॉक करून घ्यायचं आहे. डबल क्रोशेटच्या खालनं दोरा घेऊन लॉक करायचा आहे. पुन्हा आपण त्याच्या पलीकडच्या घराला डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. त्यानंतर 2मधून 1 2मधून 1 असं लॉक करून घ्यायचं आहे. पुन्हा 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. 3 चेन झाल्यावर डबल क्रोशेटच्या खांबच्या खालनं दोरा घेऊन लॉक करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. थोडेसे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लीज सपोर्ट करा. पुन्हा डबल क्रोशेट तयार करून घेतलेला आहे. हे पिकॉट्स बनवायला तुम्ही शिकला ना, खूप डिझाईन्स आहेत. याच्यापासून तुम्ही बनवू शकता पिकॉट्स तयार करण्यापासून. पुन्हा डबल क्रोशेटच्या खांबनं दोरा घेऊन लॉक करायचा आहे. आता पुन्हा पुढच्या होलला जाऊन दोरा घेऊन यायचा आहे. आणून पुन्हा लॉक करायचा आहे. डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. 2मधून 1 2मधून 1. त्यानंतर 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. तीन चेन झाल्यावर डबल क्रोशेटच्या खांबच्या खालनं दोरा आणून लॉक करायचा आहे. लॉक थोडंसं टाईट असू द्या, नाहीतर पिकॉट उठून दिसत नाही. इथं 7 पिकॉट्स यायला पाहिजे बघा. अगोदर फर्स्ट बेस लाईन, 5 सिंगल क्रोशेट, त्यानंतर डबल क्रोशेट 6, दुसरा स्टेप 6चा असतो आणि तिसरा स्टेप आहे हे 7चा आहे. डबल क्रोशेटचा पिकॉट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला.
3 चेन झाल्यावर डबल क्रोशेटच्या खालनं जाऊन दोरा आणून लॉक करायचं आहे. बघा अशा पद्धतीने 7 झालेले आहेत. त्यानंतर सॉरी अजून एक राऊंड गेलेला आहे माझ्याकडनं. 7 झाले आहेत. आता पुन्हा जे आपण 2 चेन घातले होते ना त्याच्यामधनं जाऊन हे दोरा आणायचा आहे. त्यानंतर 3 चेन आणि डबल क्रोशेटच्या खालनं दोरा आणून लॉक करायचा आहे. आणि 1 चेन घालून दोरा कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या डिझाईनला कसं कंटिन्यूअस आहे ना दोरा कट करावा लागत नाही, पण ह्या डिझाईनला दोरा कट करावा लागतो. ते उरलेलं दोरा आहे ना ते पाठीमागे फॅब्रिक ग्लू लावून तुम्ही चिटकवू शकता. बघा अशा पद्धतीने दिसत आहे. आणि दुसरा पिंक कलरमध्ये घालत आहे डिझाईन. हे थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे, नाहीतर व्हिडिओ खूप लेंथी होतो म्हणून पुन्हा फ्लावर बीड्स काढलेला आहे. त्यानंतर बीड लॉक, त्यानंतर साडीला लॉक घालायचं आहे. त्यानंतर लॉक झाल्यावर पुन्हा 4 चेन घालत आहे मी. 4 चेन घातल्यावर साडी टर्न करून पाठीमागच्या साईडला लॉक करायचं आहे. बघा इथं दाखवत आहे मी. लॉक झाल्यावर पुन्हा आपल्याला इथं 1 चेन घालायचं आहे. 1 चेन झाल्यावर सिंगल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे 5 वेळा. 2, तिसरा आणि हा 4था आणि हा 5वा. त्यानंतर इथं 2 चेन घालायचे आहेत आपल्याला. साडीला मागच्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे. आता होल स्पष्ट दिसतात, त्या होलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे. डबल क्रोशेट तयार करायचा आहे आपल्याला. तुम्ही हवे असेल तर स्लोमध्ये सुद्धा हे व्हिडिओ पाहू शकता तुमच्या मोबाईलवर. दुसऱ्या होलला आपण पुन्हा डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. हा तिसरा होलचा डबल क्रोशेट आहे आणि हा 4था होलचा डबल क्रोशेट. आपल्याला इथं 6 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. आणि हा 5वा आहे. आणि आपण स्टार्टिंगला एक सिंगल चेन घातलं होतं त्याचा लॉक म्हणजे त्यात जाऊन दोरा आणून लॉक करून घ्यायचा आहे डबल क्रोशेट. त्यानंतर आपल्याला 2 चेन घालून साडी फ्रंट साईडला टर्न करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण पहिल्या होलला सुई घालून दोरा आणायचा आहे. आता ही डबल क्रोशेट तयार करून पिकॉट्स तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. 3 चेन घातलेला आहे आणि डबल क्रोशेटच्या खालनं जाऊन लॉक करायचं आहे आपल्याला. एक पिकॉट तयार होतो. अशाच पद्धतीने मी सर्व पुढचे पिकॉट्स तयार करून घेणार आहे. पुन्हा एकदा स्टेप्स सांगते मी. सर्वप्रथम 4 चेन घालून लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 सिंगल क्रोशेट घालायचे आहेत. त्यानंतर 1 चेन घालून सिंगल क्रोशेट घालायचं आहे. 2 चेन घालून डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. पुन्हा 3 चेन घालून डबल क्रोशेट तयार करून पिकॉट तयार करून घ्यायचं आहे. इथं दाखवत आहे अशा पद्धतीने. हे खूप सुंदर दिसतं हा डिझाईन. आणि कोणत्याही साडीला म्हणजे अशा प्रकारच्या साड्या येतात ना त्यांच्यासाठी तर हे स्पेशली खूप सुंदर दिसतं. आणि अशा प्रकारचे कानातले सुद्धा आलेले आहेत.
माझ्या सासूबाईच्या कानात आहेत. खूप सुंदर दिसत असले झुमक्या टाईप. बघा इथं दाखवत आहे मी. 2मधून 1 2मधून 1 लॉक करून घ्यायचा आहे. पुन्हा 3 चेन, त्यानंतर डबल क्रोशेटच्या खालच्या खालनं लॉक. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर एक लॉक घालून कट करायचा आहे. दोरा कट करून ओढून घ्यायचा आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.